स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वागळे स्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना वाढीव वीज बिलं येत असल्याचा दावा करत सरकारवर टीका केली. नागरिकांच्या इच्छेविरोधात स्मार्ट मीटर बसवू नयेत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्याला 5,000 रुपये बिल येत होतं, त्याला 10,000 रुपये बिल यायला लागलं. ज्याला 10,000 रुपये बिल यायचं ज्या व्यापाऱ्याला, त्याला 20,000 रुपये बिल यायला लागलं. मला कळलं नाही की स्मार्ट मीटरचा अर्थ काय. स्मार्ट म्हणजे काय, तर आमचा फायदा झाला पाहिजे ना. काहीतरी नवीन घेऊन आला, त्या टेक्नॉलॉजीचा लोकांना उपयोग झाला. इथे सरकारला उपयोग होतोय, सरकारच्या नावावर व्यापाऱ्यांना उपयोग होतोय, अदानीला उपयोग होतोय, इतर वीज कंपन्यांना याचा सगळ्याचा उपयोग होतोय. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला याचं नुकसान होतंय. ज्या माणसाला पगार 10,000 रुपये, त्याला लाईटचं बिल या महिन्यात 10,000 रुपये आलेलं आहे. तर मला असं वाटतं की स्मार्ट मीटरला ज्यावेळेला आम्ही विरोध करत होतो, यासाठीच करत होतो की एक दिवस हा स्मार्ट मीटर हा लोकांना त्रास देणारा होणार आहे. मला असं वाटतं की या स्मार्ट मीटरमुळे जवळजवळ 3 लाख लोकांनी या सगळ्याच्या विरोधात कंप्लेंट केल्यात आणि ते मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात देखील सांगितलं. जर 3 लाख लोक एखाद्या गोष्टीला तक्रार करत असतील तर काहीतरी चुकीचं घडतंय.